निर्विशेषो प्रतिष्ठितः ईश्वरेण परिच्छिन्नं कालेन व्यक्तमूर्तिना. आता सृष्ट्या किती आहे तर सृष्ट्या पण 10 आहे. भागवताचे लक्षण 10 त्याप्रमाणे सृष्ट्या सुद्धा 10 आहे. थोडा विषय अवघड आहे. ब्रह्मदेवानी सृष्टी पहिली निर्माण केली. त्या पहिली सृष्टीमध्ये आद्यस्तु महतो सर्गो गुणवैषम्यमात्मनः म्हणून पहिली सृष्टी निर्माण केली महत्त्व. दुसरी सृष्टी निर्माण केली अहंकार. तिसरी सृष्टी निर्माण केली भूत सर्ग पृथ्वी तेज वायू आणि आकाश. पहिली सृष्टी महत्त्व, दुसरी सृष्टी अहंकार, तिसरी सृष्टी भूत सर्ग, चौथी सृष्टी इंद्रिय. किती इंद्रिय? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, सर्वेंद्रियाणि वाङ्मनश्चक्षुः श्रोत्र त्वकजिह्वा घ्राण पाणी पाद पाय उपस्था. देहाची सृष्टी निर्माण केली. किती रोम आहेत माणसाच्या अंगावर? नाही 3.5 कोटी रोम आहेत. मोजायचे असते तर मोजा राहते. 3.5 कोटी रोम आहेत. आणि याप्रमाणे ऐंद्रिय सर्गो यस्यु ज्ञान क्रियात्मकः आणि क्रियाशक्तीने युक्त आहे. पाहायचं असेल तर डोळे उघडून पाहावं लागतं कारण पाहणी ही डोळ्याची क्रिया आहे. ऐकायचं असेल तर म्हणजे प्रत्येकाचं कर्म वेगवेगळे. मन त्याच्यानंतरची सृष्टी निर्माण झाली. पंचमो यन्मयं मनः. 5वी सृष्टी मन आहे. 6वी सृष्टी प्राकृत्या सर्गा प्रकृती नावाची सृष्टी आहे. 7वी सृष्टी विकृती नावाची आहे. वनस्पती 8वी सृष्टी आहे. पशुपक्षी 9वी सृष्टी आहे. आणि त्याच्यानंतर मनुष्य जन्माला लागला. ब्रह्मदेवानी पहिल्यांदा मानवाला जन्म दिला नाही. अगोदर हिची सगळी निर्माण केली पशु पक्षी वगैरे वगैरे. शेवटी माणूस जन्माला लागला असं म्हणतात. ब्रह्मदेवानी पहिली सृष्टी निर्माण केली. त्याच्यामध्ये बैल जन्माला घातला. बैल. दुसरा जन्म घातला कुत्र्याचा. तिसरा जन्म घातला माकडाचा. आणि चौथा माणसाचा. म्हणून आधी मानव माकडासारखा दिसत होता जीवशास्त्रात. मग त्याला उभं केलं माकडाला. पण त्याची ती शेपटी बॅलन्स म्हणून त्याची शेपटी काढून घेतली. कुणाची? माकडाची. आणि त्याला उभं केलं. नाव पडलं माणूस. शेपटी काढून घेतली पण माकड हात तसंच ठेवून. म्हणून काही काही वेळेला ताप होते विनाकारण. माणसाची अशी महाराज विचित्र अवस्था. संसारेवं कालोप्यनवित्तं सौक्ष्मे स्थौले च सप्तम. म्हणून महत्तम स्वरूपाचा विचार आणि साधारण स्वरूपाचा विचार जर केला तर सृष्टी निर्माण केली. आणि एवढी सृष्टी निर्माण केल्यानंतर मग जोडपं जन्माला घातलं. मनु राजा आणि त्याची पत्नी शतरूपा. पहिला जोड पहिला मनु राजा जन्माला. ब्रह्मदेवानी निर्माण केलं आणि त्यांना सांगितलं जा खाली पुढे मृत्यू लोकामध्ये आणि सृष्टी निर्माण करा. पण ब्रह्मलोकातील ते जोडपं आलं पण खाली पाय ठेवायला जागा नाही. का तर पृथ्वी कुठे होती? पाण्यामध्ये होती. पुन्हा ते दोघं नारळ बायको वरी गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणे का बरोबर काय तुम्हाला काय काय झालं काय म्हणजे काय सांगा म्हणजे पाय ठेवायला जागा नाही. पृथ्वी पाण्यात आहे. आणि मग ब्रह्मदेवाला कळून चुकलं की अगोदर सृष्टी वरी आणायला पाहिजे आणि मग हे जोडपं जन्माला करावं. ब्रह्मदेवाचा गुण रजोगुण आहे. रजोगुणी माणसाला पहिल्यांदा काय करावं हे कळतच नाही कळत. आणि म्हणून स्त्रियांता
मधुसूदना. म्हणून ब्रह्मदेवानी भगवंताला विनंती केली की देवा, मी जोडपा जन्माला घातलं पण त्याला पाय ठेवायला जागा नाही, पृथ्वी पाण्यामध्ये, आणि त्या पाण्याची पृथ्वीवरी आणण्याचं काम माझं नाही, देवा तुम्ही अवतार घ्या. म्हणून देवाने अवतार घेतला. वराह भगवान की वराह रूप धरिले गाडे, धरा पृथ्वी धरिली दाढे. कोणता अवतार घेतला? काल सांगितलं बरोबर, वराह अवतार घेतला आणि पृथ्वीवरी आणली. पण एवढं सोपं नाही, तिथे हिरण्याक्ष नावाचा दैत्य बसलेला होता. त्या दैत्याबरोबर युद्ध करावं लागलं, त्या दैत्याला मारलं आणि मग देवानी आपल्या दातावरती पृथ्वीवरी आणली. किती आणली? 29% पृथ्वी पाण्याच्या वरी आणली. कुणी? देव ब्रह्म भगवंताने वराह रूपामध्ये, व्यंकटेशाने वराह रूपामध्ये काय केलं की पृथ्वीवरी आणली 29%. आणि आजही 71% पाण्यात आहे. पाणी जास्त आहे का पृथ्वी जास्त आहे? पाणी जास्त आहे. पाणी जास्त आहे पण तरी पाणी टंचाई. 29% पृथ्वी. मग विश्वकर्म्याचा आधारे सुंदर महल निर्माण करून दिला आणि त्या महलामध्ये पती आणि पत्नी मनोराजा आणि शतरूपा राहू लागले. शेवटी त्यांना 3 मुली झाल्या. आहुती, देवहूती, प्रसूतिर्दिविश्रुतः. शुकाचार्य वर्णन करतात परीक्षित त्यांना 3 मुली झाल्या. त्यात पहिली मुलगी आकुती नावाची, ती रुची ऋषीराजी. त्याच्यापासून यज्ञ नारायण भगवान की जय. यज्ञ नारायणाचा अवतार झाला. आता उद्या यज्ञ सुरुवात होतो, तो यज्ञ नारायण. या यज्ञ नारायणामध्ये तुम्ही जर आहुती दिली तर कोणत्याही मनातलं इच्छेल त्या ठिकाणी पूर्ण जेथे होते. यज्ञ नारायण आहे, यज्ञ नारायणाचा अवतार आहे. रुची नावाचे ऋषी आणि मनुराजाची कन्या आकुती नावाची, तिच्यापासून यज्ञ नारायणाचा अवतार झाला. आता नंबर 2 ची मुलगी लग्नाला आली. तिचं नाव देवहूती. काय नाव? देवहूती. आता त्या देवहूतीचं लग्न करायचं ठरलं, मग ती देवहूती द्यायची कुणाला प्रश्न पडला. म्हणून ब्रह्मदेवाकडे मनुराजा गेला आणि ब्रह्मदेवाला विनंती केली, पिताजी ही माझी नंबर 2 ची मुलगी कुणाला देऊ? कारण जोडे कोण घालतं? ब्रह्मदेव. गाठी कोण मारतो? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव गाठी मारतो, ब्रह्मदेव जोडे घालतो. ब्रह्मदेव जोडे घालतो, लक्षात राहू द्या. आणि संसार नाही नीट करता आला तर मग सोयीने धारी जोडे घालतो. म्हणून याप्रमाणे सूत शौनकाधिकाला आणि शुकाचार्य परीक्षितेला सांगतात, देवहूतिं व्रतिज्ञाय कर्दमायात्मजं विभू. मग ब्रह्मदेवाने सांगितलं की माझ्या सावलीपासून जन्माला आलेला कर्दम नावाचा पुत्र आहे, त्याला ही मुलगी देऊन टाक. ती देवहूती नाव अवघड आहे. मग त्या देवहूतीला बरोबर घेतलं. मनोराजा कुणाकडे गेला? कर्दम ऋषीकडे गेला आणि कर्दम ऋषीला त्या ठिकाणी विनंती केली, महाराज माझी मुलगी तुम्हाला देण्याकरता आलेली, याचा तुम्ही स्वीकार करा. तर कर्दम ऋषी म्हणजे मला लग्न करायचं, मला लग्न करायचं नाही का? कशामुळे? म्हणून लग्न मंडपातून सावधान म्हणल्यावर पळून गेले. कोण? रामदास स्वामी. आता आहे का रामदास? पळून गेलेलं. आता पळून गेलेले वापस येते लग्न करायचं होते. म्हणून कर्दमाया आत्मजन्म कर्दम ऋषीने सांगितलं, ब्रह्मदेवा पिताजी मला लग्न करायचं नाही का? अरे संसार संसार पुढं आधी हाताला चटके. अरे संसार संसार जसे कपशाचे घर, बसा बसती जाग्यावर
करती झाड. बशा जागेवर बसलेली असते आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं सुखी संसार. कुणाचा कुठं? जोपर्यंत कप चालले असते तोपर्यंत ती लटकलेलीच असते. त्याला राहिलं नाही ते कपाशाचं घर. प्रत्येकाने त्याच्या कानाला धरलेलं असतं. बशा बसती जाग्यावर. मी कपाशाचं सांगायला मी बाकी काही म्हणत नाही. तुम्ही कशाला हसायला? आणि बरोबर आहे. अजून नाही लक्षात होत्या बशी फुटली की तुम्ही घरात ठेवतात का? फक्त बोला. नाही. बशी फुटली की घरात कोणी ठेवीत नाही. नीट घंटा गाडी. पण कपाचा दांडा तुटू द्या. नाही मावल्या कप बाहेर कधीच टाकीत नाहीत. का? ज्या कपाचा कान तुटला त्या कपाच्या पुरेपूर फायदा घेतो. त्याच्यामध्ये ठ्यासा ठेवतो. ज्याच्यामध्ये जन्मभर चहा त्याच्या गुमूतून पुरेपूर फायदा. दुःख बांधवडी आहे